कॅच केला, ट्रान्सफर झाला. आता पुढे या दोघांमध्ये व्यवहार झाला, तो झाला 8 जूल एनर्जीला. मग आता सांगा, हा इलेक्ट्रॉन घेतोय किती एनर्जीला? 8 जूलला. आणि हा इलेक्ट्रॉन देतोय किती जूलला? 10 जूलला. मग तुम्ही जेव्हा दोघांना रब कराल तेव्हा एनर्जी जोपर्यंत 8 झाली तेव्हा हा तयार आहे घेण्यासाठी, पण हा तयार नाही. आणि जेव्हा एनर्जी 10 झाली तेव्हा हा बंद होतोय आणि हा द्यायला तयार होतोय. म्हणून देणारा समोर येऊन घेणारा समोर येऊन मतलब नाहीये. दोघांचे तोंड एकदाच उघडले तर ही पेन इकडे येऊ शकते. म्हणजेच जसं एखादी चिमणी तिच्या पिल्ल्याला खाद्य देण्यासाठी चोंचीमध्ये खाद्य आणते आणि ते चोंचीवर त्या खोप्यावर चिमणी बसल्याबरोबर पिल्ला आ करतं तोंड. या चोंचीमधलं खाद्य, ते काय आणलेलं जे खाद्याचं घटक आहे तो घटक या पिल्ल्याच्या चोंचीमध्ये जर जायचं असेल तर दोघांचीही ओपनिंग एकदाच झाली तर हे अन्न त्या चोंचीमध्ये पडतं. जर याच्यामध्ये मिसमॅचिंग झाली तर ते अन्न खाली पडतं. अगदी तसंच या बॉडीवरचा इलेक्ट्रॉन या बॉडीवर जाण्यासाठी, हा सोडण्यासाठी लागणारी एनर्जी आणि हा घेण्यासाठी लागणारी एनर्जी कशी झाली पाहिजे? सेम. म्हणून दिस मेकॅनिझम ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन मस्ट बी टेक्स प्लेस ॲट द सेम व्हॅल्यू ऑफ द एनर्जी. these are the conditions for the frictional electricity. Okay, do you understand? Yes, understand. Now आता पुढे काय करायचं? मग एक जण हे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या कंडिशन झाल्या. आता पुढे बघा, हा पराक्रम कुणामुळे झाला? तर इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे झाला. म्हणजे याच्यासाठी सुद्धा कारणीभूत कोण आहे? इलेक्ट्रॉनच आहे. मग व्हॉट इज इलेक्ट्रॉन? मग इलेक्ट्रॉन कोण आहे? हा चार्ज आहे का? तर नाही, इलेक्ट्रॉन हा चार्जड पार्टिकल आहे. म्हणून या इलेक्ट्रोस्टॅटिक्सची ओरिजिन सुद्धा, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा निर्माता सुद्धा, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं कारण सुद्धा इलेक्ट्रॉनच आहे. म्हणून इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं नाव पडलेलं आहे. म्हणून इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल आहे आणि त्याच्यावर नेहमीच निगेटिव्ह चार्ज असतो. इट इज द वेल डिफाइन्ड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. इट इज इंडिव्हिजिबल. म्हणजे व्हॉट इज इलेक्ट्रॉन हे पण कळलं पाहिजे. व्हॉट इज इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्जड इंडिव्हिजिबल स्मॉलेस्ट पार्टिकल. मग निगेटिव्ह चार्ज आहे असं म्हटले. आता थोडंसं जाणलं पाहिजे. लगेच इलेक्ट्रॉन आल्याबरोबर आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या, इलेक्ट्रॉन हा सर्वात छोटा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनपेक्षा कमी मासवाला कोणीच नाहीये. इंडिव्हिजिबल म्हटले ना, अगदी बरोबर आहे. या विश्वामध्ये इलेक्ट्रॉनच्या हलका कोणीच नाहीये. इलेक्ट्रॉन इज द लाइटेस्ट पार्टिकल, म्हणजे हलका पार्टिकल आहे, सर्वात कमी मासचा पार्टिकल आहे. आणि चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. म्हणून या फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होणं गरजेचं वाटलं. ओके, आणि ते झालंच. आणि इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळेच फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी जन्माला आलेली आहे. चला मग आता पुढे इलेक्ट्रॉनबद्दल आणखीन काही इन्फॉर्मेशन द्यायचं मला. बघा, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतं. ओके, इलेक्ट्रॉनचं मास सर्वात कमी असतं. किती असतं? 9.1 × 10⁻⁻31 kg असतं. याच्यापेक्षा सर्वात हलका, याच्यापेक्षा कुठलाच हलका पार्टिकल या विश्वामध्ये नाही, युनिवर्समध्ये नाही, आतापर्यंत मिळालं नाही. मग आता सांगा, लगेच मनामध्ये संभ्रम, याचं मास कमी झालं, याच्यापेक्षा मास कमी नसतं. मग मनात शंका आली, याच्यापेक्षा चार्ज कमी असू शकतं का? आहे ना. मग याच्यापेक्षा चार्ज कमी असू शकतं का कुणाचं? हां, यस. म्हणून इलेक्ट्रॉन जरी सर्वात हलका जरी असला, मास डिवाइड होत नसेल, पण त्याच्यावरचा चार्ज डिवाइड होऊ शकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी चार्जवाला पार्टिकल अस्तित्वात आहे. कोण आहे ते? तर दॅट आर द इंटरन्यूक्लियॉन्स. न्यूक्लियसमधले हे घटक आहेत. कोण आहेत? त्याला म्हणतो आपण कॉर्क्स आहेत. म्हणजेच इलेक्ट्रॉनपेक्षा हलका असणारा कोणीच नाही. म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन इज लेस दॅन द युनिव्हर्सल मासेस. युनिव्हर्समधल्या कुठल्याही मासपेक्षा सर्वात कमी मास इलेक्ट्रॉनचा आहे.
पण इलेक्ट्रॉनचं चार्ज सर्वात कमी आहे हे म्हणणं चुकू शकतं, म्हणून ते पण जाणलं पाहिजे. म्हणून इलेक्ट्रॉनपेक्षा कमी चार्जवाला कोण आहे, तर इलेक्ट्रॉनपेक्षा कमी चार्जवाला आहे तो म्हणजे कॉर्क आहे. मग कुठं असतात ते कॉर्क, तर कॉर्क्स आर फाउंड इन द न्यूक्लियस. आणि मग 3 कॉर्क मिळून दिस कॉर्क्स आर द कंपोनंट ऑफ द प्रोटॉन, कॉर्क आर द कंपोनंट ऑफ द न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा कंपोनंट आहे कॉर्क, म्हणजेच न्यूट्रॉन बनतो कॉर्कच्या मदतीनं. न्यूट्रॉन बनतो 3 कॉर्कच्या मदतीनं, प्रोटॉन बनतो 3 कॉर्कच्या मदतीनं. मग मला सांगा, कंपोजिशन ऑफ द न्यूट्रॉन 3 कॉर्क, कंपोजिशन ऑफ द प्रोटॉन 3 कॉर्क. म्हणजेच याचा अर्थ कॉर्क हे कंपोनंट आहेत आणि 3 कॉर्कचा कंपोनंट हा रिझल्टंट हा प्रोटॉन आहे, 3 कॉर्कचा रिझल्टंट हा न्यूट्रॉन आहे. आणि हे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन कुठं असतात, न्यूक्लियसमध्ये. मग कॉर्क सुद्धा कुठं असतात, न्यूक्लियसमध्येच असतात. आणि त्यासाठी त्या कॉर्कबद्दल थोडक्यात सांगतोय. कॉर्क्स अप कॉर्क आणि डाऊन कॉर्क असे 2 नावं आहेत. एक अप कॉर्क have -e/3 charge, -e/3 charge. Down cork have 2e/3 charge, 2e/3 charge. ओके, मग हे डाऊन कॉर्क आणि हे अप कॉर्क आहे. मग आता पहा, जेव्हा आपण 2 अप कॉर्क घेऊया, 2 अप कॉर्क आणि एक डाऊन कॉर्क, तर 3 झाले, 3 कॉर्क झाले. 2 अप कॉर्क आणि एक डाऊन कॉर्क घेतला तर काय तयार होतं बघा, इक्वल टू -2e/3. 2 अप कॉर्कचा चार्ज -2e/3 प्लस 2e/3 इक्वल टू 0 चार्ज. मग चार्ज कुणावर नसतो, न्यूट्रॉनवर. म्हणून 2 अप आणि एक डाऊन मिळून एक न्यूट्रॉन तयार झाला. म्हणजेच कॉर्क्स आर द कंपोनंट ऑफ न्यूट्रॉन. 2 अप कॉर्क आणि एक डाऊन कॉर्क मिळून एक न्यूट्रॉन तयार होतो. मग हे बघा, इलेक्ट्रॉनपेक्षा कमी चार्ज आहे का नाही याच्यावर, e/3 आहे का नाही. आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज माहिती आहे ना तुम्हाला, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁹ कुलम निगेटिव्ह असतो. प्रोटॉनवरचा चार्ज पण प्लस 1.6 × 10⁻⁻�19 कुलम असतो. मग याच्यापेक्षा चार्ज त्याचा फ्रॅक्शन आलाय का नाही इथं, 1/3. आणि हा पण त्याचा फ्रॅक्शनच आहे ना, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी चार्जवाला कॉर्क असू शकतो. आणि म्हणून मग ते कॉर्क कोण आहेत त्याचा अनुभव इथं शेअर करतोय. चला, त्यानंतर 2 डाऊन कॉर्क आणि एक अप कॉर्क घ्या, काय तयार झालं बघा. 2 डाऊन कॉर्क आणि एक अप कॉर्क. 2 डाऊन कॉर्क इथं आहेत, किती झाले, चार्ज 4e/3 आणि एक अप कॉर्क -e/3. किती झालं रे बाळांनो, हे 3e/3 म्हणजेच e. मग e चार्ज कुणावर आहे, प्रोटॉन, म्हणून प्रोटॉन तयार झाला. मग 3 कॉर्क मिळून प्रोटॉन तयार होतो, 3 कॉर्क मिळून न्यूट्रॉन तयार होतो. म्हणजे नक्कीच कॉर्क्स आर द कंपोनंट. आणि मग कॉर्क्स हे कंपोनंट न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे आहेत. मग त्यांच्यावर चार्ज इलेक्ट्रॉनपेक्षा कमी झाला का नाही, हां. म्हणून इलेक्ट्रॉनबद्दल माहिती झाली. इलेक्ट्रॉनचं मास जगात कुठलंच त्याच्यापेक्षा लहान नसतं, पण इलेक्ट्रॉनपेक्षा चार्ज कमी असू शकतो, ते कॉर्कचा असू शकतो. चला, मग इलेक्ट्रॉनचं पण बेसिक इन्फॉर्मेशन संपलं. चला, आता फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या साह्यानं आपण इन्सुलेटरवर चार्ज कसा करायचा हे क्रिएट झालं. आता पुढे, जेव्हा 2 इन्सुलेटरच्या मदतीनं 2 इन्सुलेटरला फ्रिक्शनमध्ये आणलं, स्टॅटिक फ्रिक्शन घडवलं आणि 2 इन्सुलेटरवर चार्ज निर्माण केले आणि एका इन्सुलेटरवर पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या इन्सुलेटरवर निगेटिव्ह चार्ज, तर पॉझिटिव्ह चार्ज इन्सुलेटरवर कुठल्या जातो, तर ज्या इन्सुलेटरनं इलेक्ट्रॉन गमावलेला आहे त्या इन्सुलेटरवर पॉझिटिव्ह चार्ज. ज्या इन्सुलेटरनं इलेक्ट्रॉन
कमावलेला आहे, ॲक्सेप्ट केलेला आहे, त्याच्यावर एक्सेस इलेक्ट्रॉन तयार झाल्यामुळं इट हॅव निगेटिव्ह चार्ज. म्हणून स्टॅटिक चार्ज पॉझिटिव्ह कुणावर, ज्याच्यावर इलेक्ट्रॉन जमा झालेत, सॉरी ज्यांनी इलेक्ट्रॉन लूज केले त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, ज्यांनी इलेक्ट्रॉन गेन केले त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. मग आता सांगा, या जे पेअर्स मी सांगितल्या त्याच्यापैकी इलेक्ट्रॉन डोनर कोण आहेत आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहे त्याची यादी लक्षात ठेवा. कारण तुम्हाला असं ऑड मॅन आउटमध्ये सारखं क्वेश्चन विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रॉन डोनर, विच ऑफ द फॉलोइंग हॅव पॉझिटिव्ह चार्ज व्हेन रब्ड ऑन द इन्सुलेटर. खालीलपैकी कुणावर पॉझिटिव्ह चार्ज येऊ शकतो, खालीलपैकी कुणावर निगेटिव्ह चार्ज येऊ शकतो, खालीलपैकी इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे, खालीलपैकी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहे, असे क्वेश्चन येतात. ऑड मॅन आउट येतात. 4 पैकी 3 ऑप्शन हे इलेक्ट्रॉन डोनरचे देतात आणि चौथं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरचे देतात. तुम्हाला कळलं पाहिजे, ऑड मॅन आउटमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून हे थेरॉटिकल MCQ सॉल्व करण्यासाठी हे नॉलेज महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून तुमच्याशी शेअर करत असताना ही यादीसुद्धा लक्षात ठेवा. आता मी तुमच्यासमोर यादी लिहितोय, त्या यादीमधून तुम्हाला कळलं पाहिजे की खालीलपैकी इलेक्ट्रॉन डोनर कोण आहेत आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादा आंबर सबस्टन्स आहे आणि ऊल हा क्लोथ आहे, मग आंबर नावाच्या सबस्टन्सला जेव्हा आपण क्लोथवर त्या कापडावर रब करतोय, बघा आंबर क्लोथचा प्रकार आहे आणि हा ऊल क्लोथचा प्रकार आहे आणि हा आंबर सबस्टन्स आहे, याला रब करता. मग अशा वेळेस आंबरने इलेक्ट्रॉन काय केलाय, डोनेट केलाय. आंबरने इलेक्ट्रॉन डोनेट केलाय आणि ऊलनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलाय. ओके, डोनर कोण आहेत ते लक्षात घ्या. त्याचबरोबर एबोनाइटने इलेक्ट्रॉन गेन केलाय, एबोनाइटने इलेक्ट्रॉन घेतलाय. ओके, आणि ग्लासने इलेक्ट्रॉन डोनेट केलेला आहे. आता फक्त लक्षात घ्या, मी इथं पेअरिंग सांगतोय आणि या पेअरनुसार लक्षात घ्या. हे बघा, ग्लास, सिल्क हा रब करणारा पदार्थ हे कापडाचा प्रकार आहे. ओके, त्यानंतर एबोनाइट, फर, आंबर, ऊल, प्लास्टिक, आपलं काय ड्राय हेअर, कॉटन, फायबर, कॉटन, अशा काही पेअर आहेत. आता फक्त याला हा अपवाद आहे. बाकी सर्व याने इलेक्ट्रॉन गेलं, बाकी सर्व ॲक्सेप्टर आहेत. ॲक्सेप्टर. बाकी सर्व कपड्याकडनं इलेक्ट्रॉन घेणारे आहेत. बाकी सर्व फक्त वेगळा कोण आहे, ग्लास कपड्याला इलेक्ट्रॉन देतोय. एवढं लक्षात ठेवा. बघा ना, एबोनाइट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, आंबर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, प्लास्टिक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, फायबर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, हे कपड्याचे प्रकार आहेत सर्व, आहे ना. हे सर्व इलेक्ट्रॉन डोनर आहेत. सिल्क फक्त इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, म्हणजेच ग्लासकडनं सिल्क ॲक्सेप्ट करू शकतं. ओके, म्हणून यावर सुद्धा क्वेश्चन आला तर नीट लक्षात घ्या, ही यादी पण लक्षात ठेवा. चला मग, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ही एक इन्सुलेटरला चार्ज करणारी प्रोसेस संपली. म्हणजे मेथड टू चार्ज द इन्सुलेटर बाय फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी संपलं. चला मग, आता मेथड टू चार्ज द कंडक्टरला चार्ज करणारी पद्धत काय आहे ते सांगतोय आता. चला मग त्यामध्ये चार्जिंग ऑफ मेटल बाय कंडक्शन मेथड. मग चार्जिंग ऑफ कंडक्टर्स बाय कंडक्शन मेथड. ओके, म्हणजेच मेटल्सला चार्ज करायचं आहे, एखाद्या धातूला चार्ज करायचं आहे. बघा, चुकून सुद्धा तुम्ही फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी मेटलमध्ये मिळवू शकत नाही आहे. मेटलला तुम्ही कशावर बी रब केलात तर तो फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी देऊ शकत नाही आहे. मग एखाद्या मेटलवर चार्ज आणायचे असतील तर काय करणार तुम्ही? इन्सुलेटरवर चार्ज आणलात रब करून, पण मेटलवर चार्ज आणायचे तर कसं करावं लागेल, काय करावं लागेल? काही नाही, मेटलला चार्ज करणारी पद्धत शिकायची. त्यातली पहिली पद्धत आहे चार्जिंग ऑफ कंडक्टर. चार्जिंग ऑफ कंडक्टर
बाय, पहिली मेथड बाय कंडक्शन. बघा पहिली मेथड आहे. याच्यात काय करतो, व्हेन चार्ज्ड बॉडी इज ब्रिंग इन कॉन्टॅक्ट विथ अनचार्ज्ड बॉडी. चार्ज्ड बॉडीला अनचार्ज्ड बॉडीच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आणतो आणि त्या अनचार्ज्ड बॉडीवर चार्जेस निर्माण करतोय. पण यासाठी दोघात फिजिकल कॉन्टॅक्ट निर्माण केला पाहिजे, म्हणून त्याला कंडक्शन ऑफ चार्ज होतं. बघा काय होतं आता, जेव्हा अनचार्ज्ड बॉडी आहे ही, हा अनचार्ज्ड बॉडी आहे, मेटलचा स्पियर आहे समजा. मेटलच्या स्पियरला तुम्ही चार्ज करणार आहात. मेटलच्या स्पियरवर कोण असतात माहिती आहे, मेटलचा प्रॉपर्टी फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन हे एक असा कॅरेक्टर आहे की ते इलेक्ट्रॉन त्याच्या न्यूक्लियस सोबत लूजली बाइंडेड असतात. लूजली बाइंडेड असतात आणि ते रॅन्डम मोशनमध्ये असतात. म्हणजेच या ऑर्बिटमधून त्या ऑर्बिटमध्ये, तिकडचा खाली आला इकडचा वर गेला, म्हणजेच हे रॅन्डमली मुव्हिंग कंडक्शन बँडमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. कंडक्शन बँडमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स हे नेहमी रॅन्डम मोशनमध्ये असतात आणि ते आउटर मोस्टमध्ये असतात. म्हणजेच कंडक्शन बँड हे काय व्हॅलेन्स बँडच्या वरची स्टेट आहे आणि ते आउटर मोस्ट स्टेटमध्ये असतात आणि ते ऑलवेज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द मेटल असतात. मग हे सर्व इलेक्ट्रॉन मेटलच्या सरफेसवर असतात आणि मग जेव्हा आपण ग्लास रॉड त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला, ग्लास रॉड, ग्लासला तुम्ही म्हणा की ग्लासला का आणलात, कारण की ग्लासला तुम्ही सिल्कवर रब केलात. हे सिल्कचं कापड आहे आणि त्याच्यावर हा ग्लास रॉड रब केलेला आहे. ठीक आहे, रब केल्याबरोबर याच्यावर चार्जेस जमा झाले. कोणते चार्जेस, ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज होतो. लक्षात घ्या बाळांनो. आता पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यावर झाला गेला ना, त्याने इलेक्ट्रॉन गमावलाय. तर याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे, जर समजा एखाद्या बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाला तर त्याच्या मासवर काही परिणाम होतो का, त्याच्या मासवर काही परिणाम होतो का, त्याच्या वजनावर काही परिणाम होतो का. हा होतो. जरी इलेक्ट्रॉन हा लूज केलाय पण एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं त्याला फरक पडणार नाही, पण असंख्य इलेक्ट्रॉन निघून गेले तर थोडं तरी कमी वजन होणारच ना. म्हणून ज्या बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याचं थोडंसं वजन कमी होतं आणि ज्या बॉडीवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याचं थोडंसं वजन वाढलेलं असतं. तुम्हाला इलेक्ट्रॉनचं एवढं लहान असतं की हो, पण थेंबे थेंबे तळे साचे. एका थेंबाचं महत्त्व जर तुम्ही एका थेंबाचा विचार केलात तर थेंब थेंब मिळून तर हे काय होतं, समुद्र किंवा एक तळ साचत असतं. तसं जास्त प्रमाणात जर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले असतील तर त्या सर्वांचा मास लूज झालेला असतो, म्हणून त्याचं वजन कमी होतं. तर इफेक्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द मास हे पण प्रश्न विचारलाय. एकदा तर असं झालेलं आहे, जेव्हा फिक्स्ड इलेक्ट्रिसिटी झालेली आहे आणि चार्ज बॉडी ज्याच्यावर चार्ज जमा होतात तेव्हा स्टॅटिक चार्ज जमा झाल्याबरोबर समजा हे चार्ज बॉडी जर इलॅस्टिक बॉडीला जर तुम्ही दिलात चार्जेस, तर त्या चार्ज बॉडी जर इलॅस्टिक असेल तर त्याचा आकार थोडासा वाढलेला असतो. का, त्याच्यावर लाईक चार्जेस जमा झाल्यामुळं, लाईक चार्जेस रिपेल करत असल्यामुळं त्याचा साईज, जसं की बबल असतं, सोप बबल आहे, सोप बबलला तुम्ही चार्ज दिलात तर ते थोडंसं साईज वाढतं. समजा लिमिटच्या बाहेर दिला तर ते फुटून जातं. ओके, म्हणून साईज वाढू शकतं जर एखाद्या बॉडीवर, इलॅस्टिक बॉडीवर जर चार्ज दिला तर. चला मग तो एक नॉलेजचा पॉईंट होता, तो सांगितला. आता या बाळांनो, जेव्हा ग्लास रॉडवर तुम्ही रब कराल, ग्लास रॉडला जेव्हा सिल्क सोबत रब केलात, पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केलं आणि त्याला याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलात. कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर काय पराक्रम झाला बघा. आता फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर बाळांनो याच्यावर पूर्वी चार्ज होता का, हो नव्हता. हा अनचार्जड होता ना, अनचार्जड होता. मग ज्याच्यावर अनचार्जड आहे त्याचं पोटेन्शियल झिरो असतं, झिरो पोटेन्शियल. आणि हा चार्जड आहे मग याचं पोटेन्शियल हाय आहे, जास्तीचं असतं. मग जेव्हा हायर पोटेन्शियलचा रॉड लोअर पोटेन्शियलच्या कंडक्टरशी कॉन्टॅक्टमध्ये आणला तर फट इलेक्ट्रॉन याच्यावर जातील आणि या सर्वांना न्यूट्रल करून टाकतील. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा प्रोटॉन काय पॉझिटिव्ह चार्जवाला हा एक्स काय डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो आपण पॉझिटिव्ह चार्ज. हे डेफिशियन्सी भरून जाते आणि व्हॅकन्सी भरली, इथं न्यूट्रल झालं. मग रॉडवर, या ग्लास रॉडवर
इलेक्ट्रॉन काय पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहतील का? हां राहतील ना. पूर्णच्या पूर्ण ग्लास रॉड डिस्चार्ज होणार नाही. पूर्णच्या पूर्ण ग्लास रॉड रिकामा होणार नाही. का होत नाही सांगतोय बाळांनो. जेव्हा तुम्ही ग्लास रॉड रब केलात, उदाहरण देतो बरं, फक्त ग्लास रॉड रब केलात कुणावर? सिल्कवर, तेव्हा ग्लास रॉड